मित्रांनो, या संदर्भामध्ये मला बहुजन रत्न माननीय कांशीरामजी यांचे काही शब्द आठवतात. कांशीरामजी बोलतात, हिंदीमध्ये आहे, मैं आपको चेतावनी दे रहा हूँ, आप लोग आप लोग की हत्या भी होगी, बलात्कार भी होगा, सरेआम पीटी भी जाओगे और कोई मदद नहीं करेगा. आप लोग एक साथ जमा होंगे, नारेबाजी करोगे, अपने संगठन के ज्ञापन दोगे और एक साथ जमा होकर सड़क पर आओगे, राज्य और देश बंद करोगे, प्रशासन आपकी बात भी मानेगा, गिरफ्तारी होगी. फिर क्या? न्याय मिलता है क्या? सवाल न्याय का नहीं है, सवाल यह है कि आप लोगों पे अत्याचार होते ही क्यों है. माननीय कांशीराम जी ने बताया है कि अत्याचार होते ही क्यों है. अत्याचार इसलिए होते हैं कि आप लोग शासक नहीं हो. मित्रहो, आज भारत स्वतंत्रांची 75वी सादर करत असताना मागासवर्गीयांवरती अत्याचारांची सातत्याने वाढ होत आहे आणि मागासवर्गीयांवरची अत्याचारांची अनेक घटना या समोर येत आहेत. आत्ताच राजस्थानमधील एक ताजं उदाहरण आहे. इंद्र मेघवाल नावाच्या छोट्याशा 9 वर्षाच्या बालकावरती माठातलं पाणी का पिला म्हणून, माठाला हात का लावला म्हणून त्याला मारहाण केल्या जातो आणि त्यानंतर तो त्यामध्ये काही दिवसांनंतर मृत्यू पावतो. तर भारत 75वी स्वतंत्राची 75वी सादर करत असताना प्रश्न हा निर्माण होतो की मागासवर्गीयांना खरंच स्वतंत्र मिळाले का. तर याचं उत्तर नाही असेच म्हणावे लागेल. मित्रांनो, हे असे प्रकरण का घडतात याची आपण समीक्षा निश्चित केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पण अनेक प्रकरणं घडताना आपल्याला दिसत आहे. भारतभर पण हे प्रकरणं घडतच असतात. महाराष्ट्रामध्ये खैरलांजीच्या प्रकरणापासून तर आता नांदेडचं प्रकरण असेल किंवा पुण्यातील 2चं प्रकरण असेल, असे अनेक प्रकरणं पण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपल्याला घडताना दिसत आहे. आणि हे प्रकरणं का घडतात आणि यावर काही मार्ग आहेत किंवा नाही, हे थांबतील कसे. मित्रांनो, हे प्रकरणं असेच थांबणार नाही, लक्षात घ्या. अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे नेमकं कोण आहे, हे इतके निर्धास्तवलेले कसे काय आहेत, हे इतकी ताकद त्यांच्या मागे कोणाची आहे. आणि त्यानंतर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला बोलावी लागेल की इथला मीडिया पण बहुजनांवर होणाऱ्या हत्यांची, मागासवर्गीयावर होणाऱ्या अत्याचारांची दखल घेत नाही. ही एक खूप मोठी शोकांतिका आज भारतामध्ये आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रकरण घडत असताना आपल्याला समोर दिसते. मित्रांनो, हे प्रकरण का घडतात, त्यावर काय उपाय आहे आणि याला जबाबदार पण कोण आहे. मित्रांनो, याला जबाबदार आपणच आहोत. मला माझ्या म्हणण्यानुसार यामध्ये 2 गोष्टी विशेषतः प्रकर्षाने मला जाणवतात. एक समाजाचा दृष्टिकोन. समाजाचा असा दृष्टिकोन आहे की जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं, आपल्यावर थोडी झालं, त्याचं तो बघत बसेल. हा जो दृष्टिकोन आहे हा आपल्याला घातक आहे. आणि दुसरी गोष्ट माझ्या अशी लक्षात येते की राजकीय उदासीनता खूप आहे. भारतामध्ये पुणा पॅकच्या निर्मितीनंतर जे काही दलाल निर्माण झालेत, जे राजकीय दलाल निर्माण झालेत, हे दलाल समाजाकडे कुठल्याही प्रकारे बघत नाहीत. आज
संसदेमध्ये तरी बघितलं 100च्या वर SC STचे खासदार असताना पण मागासवर्गीयावरून होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये एक शब्दही बोलत नाहीत. केवढी मोठी विडंबना आहे. आणि या संदर्भामध्ये जर आपल्याला अन्याय अत्याचारापासून जर सुटका करायची असेल तर निश्चितच एक निस्वार्थी नेतृत्व निर्माण व्हायला पाहिजे की जो इथल्या ED सारख्या प्रकरणांना घाबरणार नाही आणि ED सारख्या प्रकरणाचा त्याच्यावरती कुठलाही इफेक्ट होणार नाही. आज EDची विधी दाखवून पण काही नेत्यांना, बोलणाऱ्या लोकांना गप्प करण्याचं काम आज या भारतामध्ये चालू आहे. मित्रांनो, या संदर्भामध्ये मला बहुजन रत्न माननीय कांशीरामजी यांचे काही शब्द आठवतात. कांशीरामजी बोलतात, हिंदीमध्ये आहे, मैं आपको चेतावनी दे रहा हूँ, आप लोग की हत्या भी होगी, बलात्कार भी होगा, सरेआम पीटी भी जाओगे और कोई मदद नहीं करेगा. आप लोग एक साथ जमा होंगे, नारेबाजी करोगे, अपने संगठन के ज्ञापन दोगे और एक साथ जमा होकर सड़क पर आओगे, राज्य और देश बंद करोगे, प्रशासन आपकी बात भी मानेगा, गिरफ्तारी होगी, फिर क्या? न्याय मिलता है क्या? सवाल न्याय का नहीं है, सवाल यह है कि आप लोगों पे अत्याचार होते ही क्यों है. माननीय कांशीराम जी ने बताया है कि अत्याचार होते ही क्यों है. अत्याचार इसलिए होते हैं कि आप लोग शासक नाही हो. बाबासाहेबांनी पण सांगितलं होतं की आपल्याला या देशाची शासक करती जमान बनायची आहे. या गोष्टी आपण लक्षात घेतलेल्या नाही आणि अनेक गटातटामध्ये विभागून आपण आपल्या स्वार्थाचा फक्त विचार करत गेलो. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल माननीय कांशीरामजींची ती चेतावणी निश्चितच विचार करायला लावणारी आहे. म्हणून मी आज माझ्या चॅनलच्या वतीने का असेना समाजाचे ठेकेदार म्हणणाऱ्यांना आणि समाजाच्या घटकांना अशी विनंती करतो की आता ही वेळ एकत्र येण्याची आहे. अजूनही वेळ निघून गेलेला नाही. एकत्र या. रस्त्यावर उतरून कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. एकत्र यायच्या. जास्तीत जास्त सर्व पार्ट्यांनी असेल किंवा संघटन असेल यांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त आपले खासदार संसदेमध्ये कसे पाठवता येतील या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त आमदार मागासवर्गीय लोकांचे कसे निवडून आणता येतील या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण ही गोष्ट सहज साध्य होणारी नाही. मित्रांनो, आपल्याला काही गोष्टीची जाण व्हावी की आपल्यावर अन्याय अत्याचाराचे व्हिडिओ मी काही जमा केलेले आहेत ते मी आपल्याला पुढे शेअर करणार आहोत. ते पण आपण निश्चित बघा की त्या संदर्भातून आपल्याला कळेल की नाही आपल्याला खरंच अत्याचार होत आहेत. तर माझे चॅनल जर आपल्याला आवडत असेल तर कमीत कमी ते व्हिडिओ बघितल्यानंतर तरी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मित्रांनो, आपण पुढे व्हिडिओ बघूयात. तेज मारा? हाँ, बहुत तेज मारा. हाँ, तो कौन सी क्लास में हो तुम? तीसरी. तुम भी तीसरी में हो? हाँ, और इंद्र कौन सी क्लास में था? वो भी तीसरी में था वो भी. हाँ, तो मतलब कैसा था? तुम साथ रहते थे, हाँ सर. खेलते थे साथ, हाँ, सभी साथ खेलते थे तुम? हाँ सब साथ खेलते थे. मतलब ये तुम सब भी साथ रहते थे मतलब? हाँ, सब साथ. और मतलब इंद्र का मतलब जिक्र था तुम्हारा, जिक्र दोस्त था, हाँ, उसकी याद आती है? हाँ, कितनी याद आती है? बहुत सारा आती है. तो कितने दिन पहले मटके पानी मिले. मटके से पानी पी लिया. मटकी में से पानी पी लिया? हाँ. तो इसलिए मारते हो? हाँ. कितना मारा? तुम्हारे सामने मारा? हाँ, इतना बुरा मारा. बहुत बुरा मारा. हाँ, और किसी ने कुछ बोला नहीं उसको? मिलो सर. किसी ने कुछ नहीं बोला? इतना. तुम्हारे सामने मतलब कि मार दिया उसको? हाँ, मतलब सामने मारा. घूसो तो लाते मारी होगी. हाँ, तो फिर बाद में मैडम को बचाने नहीं, उसको गाँव वाले कोई भी नहीं आया बचाने? नहीं, कोई भी नहीं आया बीच में. और बाद में फिर उसके माँ बाप ले गए होगे उसको? हाँ, ले गए. अच्छा, तुम भी साथ ही पढ़ते तो?
मग एका बहिणीचा जीव गेला तर आता आम्हाला जीव मारण्याच्या धमक्या त्याला आवाज उठवायला होते. मला इंजेक्शन दिलं आम्हाला असं कळलं की बाबासाहेबांचं गाणं भीम जयंतीचे गाणी लावत होतो डीजे वरती. तर कशी गाणी लावताय त्याच्या पोटात दुखत होतं त्या जातीवाद्याच्या. घरी यायचा गल्लीतल्या लोकांना भडकवायचा, आपल्या समाजातल्या लोकांना भडकावून गल्लीत यायचा आणि आमच्या घरावर दगडफेक करायचा, हल्ला करायचा, विटा धुंड्याने मारहाण करायचा, बहिण्याचे डोके फोडायचा, पप्पाचे डोके फोडायचा आणि आमचा रात्रभर विलास सुद्धा होऊ दिला नाही. पप्पाचं डोक्याचं रक्त निघत होतं. रात्री विलास सुद्धा होऊ दिला नाही, दवाखान्यात सुद्धा जाऊ दिले नाही. तसंच दस्ती घेतली आणि बांधली पप्पाच्या डोक्याला. आणि त्या दुसऱ्या दिवशी कसं तरी उठून सकाळी आम्ही दवाखान्यात गेल्या. पप्पाला नेलं दवाखान्यात, टाके पाडले पप्पाचे. नंतर मग त्यांनी पोलिसाकडे गेले आम्ही, आम्हाला मारहाण केली म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करा. आमच्या म्हणण्याप्रमाणे कंप्लेंट पण घेत नाही ते पोलिस आणि आमच्यावरती सह्या घेतात कोणत्याही कागदावरती आणि आम्हालाच खोट्या गुन्ह्यांतर्गत दाखल करतात, आम्हालाच अटक करतात. माझ्या मम्मीला आणि माझ्या 2 बहिणीला, सुनीताताई, रुपाताई हिच्यावर खोटाडे गुन्हे टाकले होते आणि आता त्याच 2 बहिणीचा जीव घेतलाय. आम्ही न्याय मागायला कोण्या आरोपी ते रामिंदूरकर आहे सर. हा, तो तिला 7 वर्षापासून मारहाण करते. बहिणीची आपली बॉडी दिली नाही, बॉडी दिली नाही परत परत आली आणि त्यांनीच अंत्यविधी केली पोलिसांनी. आम्हाला न कळताच पोलीस काय सहकार्य करत नाही. सहकारी काहीच करत नाही सर. आमची दामदुटी करतात आम्ही न्याय मागायला गेल्यानं आणि आम्हाला मारहाण करून नेले होते सर. अंत्यविधी कुठे गेला? अंत्यविधी पोलिसांनीच केला. कुठे गेला? ते आम्हाला काय सांगितलं नाही सर. म्हणजे आपल्या बहिणीला मारलं तेव्हा त्यांनी मारलं का? मारून कुठे गेलं? लाठीकाठीने मारहाण केली तिला. तर डोक्यात तिला मारहाण लागल्यामुळं तिला चक्कर आली तर ती घरात येऊन पडली होती. पप्पा नव्हते घरी, पप्पा कामाला गेले, भाऊ घरी नव्हता. मग घरी पप्पाला फोन लावून बोलावलं, आले आणि मग नंतर तिला पटकन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ऑटो आणला बोलून नेलं तिला. अगोदर रेणुकाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तर तिथे तिला तात्पुरता इलाज केला सर आणि घरी पाठवून दिले. नंतर आम्ही दवाखान्यात डॉक्टर लाईनमध्ये गेल्या तिला घेऊन. त्यांनी म्हटले ते विष्णुपुरीच्या दवाखान्यात न्या म्हणले तिला. तिथे शासकीय रुग्णालय आहे म्हणले, तिथे नेल्या असं शासकीय रुग्णालय शंकराशिवांगरामध्ये. तिथं नेल्या तर तिला तिथं पण इलाज होऊ दिला नाही सर. अगोदर आमची सही घ्या म्हणत होते, उद्या जर तिला जर काही झालं तर ती तुमची जिम्मेदारी राहील. आम्ही त्यांना सांगितलं असं मारहाण केली की तिला कामदुटी करतात, आमच्या खोट्या सह्या घेतात कोणत्याही कागदावरती आणि आम्हाला अटक करतो म्हणतात. अशा धमक्या देतात आम्हाला पोलीस. दाखल झाला नाही. 302 गुन्हा दाखल झाला असेल ना. तुम्ही मारहाण ज्यावेळेस झाली होती आहे ना, ज्यावेळेस पहिल्यांदा मारहाण झाली त्यावेळेस तुम्ही कंप्लेंट दिली होती का? कंप्लेंट द्यायला गेलं सर पण घेतच त्यावेळेस पण नाही घेतली, दुसऱ्यांदा पण नाही घेतली. पण नाही घेतली. आणि एसपी ऑफिस, कलेक्टर ऑफिस दुसऱ्याला घरात घुसून मला डोकं फुटलं त्यावेळेस बहीण ऍडमिट होती दुसरी आत्ताची, आणि ती वारली, परस्पर बॉडी जाळली पोलिसांनी. पोलिसांनी आताची म्हणजे रुपयाची तुझ्या बहिणीची बॉडी दिलेल्या पोलिसांनी त्यांनीच अंत्यविधी केली. आम्हाला कळवलं सुद्धा नाही सर. एवढा आमचा हक्क सुद्धा छेनून घेतला. एवढा तुम्ही बाबासाहेबांची जयंती बनवता तेव्हा त्यांची जयंती मनवता कसं मेन करून तर तुम्ही कसं जगता, बाबासाहेबाची जयंती कसं मनवता, शानेनं कसं जगता, आपलं बौद्ध कुटुंब शानेनं जे पण जगत असेल तर ते गल्लीतल्या लोकांना कुणाला जगू देत नाही. त्यांना मारहाण करतो, त्यांच्यावरतीच खोटे गुन्हे दाखल करतो. आपल्या गल्लीतले समाजातली लोक त्याच्यावरती उठले ना सर, तर त्यांना एका दुसऱ्या बाईला एका पोराच्या एक बाई होती तर आपल्या समाजातील कारले नावाची, ती मशा होत्या तिच्या. तर मशा कशा आहेत तर जळपणा सर आपल्या समाजाचं कुटुंब म्हणजे किती प्रगती करते. तर तिच्या मशा उठवतो म्हणून तिच्यावर गलीतल्या लोकांच्या सह्या घेतो, अर्ज दाखल करतो आणि तिचं घर उठून टाकतो म्हणतो. नंतर 2 कुटुंब होतं सर, त्यांना मारहाण करतो. कसं जगतात म्हणजे जे पण कोणतं शाण्यानं कुटुंब जगू लागलं आपलं बुद्ध तर त्याला काय करतो, मारहाण करतो विनाकारण, त्याच्यावर छळ करतो आणि त्याच्यावरतीच खोटे गुन्हे दाखल करतो. आणि त्यांनी जर आवाज उठवला, त्यांनी आवाज उठवला की मग काय म्हणतो, तो वेड आहे म्हणतो. तडीपार आहे कवान्याचं. कवान्यात तो सर आरोपी रामचंद्र कवान्यात गावात राहत होता पूर्वी. तर तिथे हा तरुण जयंतीसाठी सोलापूरला गेला आणि सासरवाडी सुद्धा गेला असं म्हटलं जातं. मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे की आजही एका पाठोपाठ एक केवळ जातीय प्रेम प्रकरणातून बौद्धांचे,
अनुसूचित जाती जमातीतील तरुणांचे हत्याकांड होत आहे. निलेश अंकुशराव याची हत्या सुद्धा त्याच धर्तीवरती झालेली. त्यांनी ज्या मुलीसोबत लग्न केलं होतं ती उच्चवर्णीय होती. निलेश हा बौद्ध होता आणि यांच्या विवाहाला सुरुवातीपासून त्याच्या घरच्याचा असणारा विरोध होता. अशा अवस्थेमध्ये निलेशला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि संदिग्धपणे एक लॉज आहे अक्कलकोटमध्ये अयोध्या नावाचा, त्या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडलेला. मृतदेह संशयित आहे. बसलेल्या अवस्थेमध्ये फाशी लावल्याचं दिसतंय. त्याचा एकंदरीत जर बघितलं तर तो आत्महत्या नाही तर ती हत्या आहे. परंतु पोलीस यंत्रणा याच्यामध्ये तपास करत नाही. आज 18 तारखेला ही घटना घडली आणि आतापर्यंत या FIR मधील यामध्ये 306 दाखल झालेली, अॅट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा दाखल झालेला आहे. निलेशला त्या दिवशी दुपारी मारहाण झाली होती. त्याच दिवशी रात्री 10:30च्या दरम्यान त्याच्या आईला त्या सगळ्या जातीवादी कुटुंबांनी फोन करून धमकी दिली होती. त्या मुलीच्या भावाचा असणारा एक धमकीचा इशारा त्यांना देण्यात आला होता की हा स्वतःच्या पायावर अक्कलकोटला आलाय परंतु स्वतःच्या पायाने अक्कलकोटला जाऊ शकत नाही अशी धमकी सुद्धा दिली होती. त्याचा मृतदेह बघितल्यानंतर त्याच्या पायाला जबर जखम झालेली आहे. याचा अर्थ त्यांनी ते करून दाखवलं की तो स्वतःच्या पायावर परत जाणार नाही. आणि त्या लॉजचा जे CCTV कॅमेरे ते सुद्धा तपासल्यानंतर एक संदिग्ध रिक्षावाला त्याला घेऊन येतोय आणि पुन्हा असणारं उत्तर मिळतंय की रिक्षावाला आत आलाय पण बाहेर आलेला नाही. मग रिक्षावाला गेला कुठं? रिक्षावाल्याने केलंय काय? हा सुद्धा याच्यामध्ये प्रश्न आहे. पोलीस यंत्रणेने त्या रिक्षावाल्याला सुद्धा अटक केलेली नाही. या समग्र आरोपीतला फक्त एक आरोपी अटक केलेला, आणखी 3 आरोपी अटक केलेले नाहीत. एवढी गंभीर घटना घडलेली असताना आम्ही ज्यावेळेस जो फर्स्ट इन्फॉर्मेशनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघतोय तर त्याच्यामध्ये विवरण असं दिलंय की कोणतीही गळ्याला जखम नाही. मग फाशी बसली कशी? रिपोर्ट मध्ये लिहिलं गेलंय की शरीरावरती हिंसात्मकरित्या मारहाण झाल्याचे वळ आहे. रिपोर्ट मध्ये लिहिलंय की शरीरावरती रक्तांचे डाग आहेत. ते एवढं क्लिअर कट असताना हा 302चा गुन्हा कसा काय नाही हा माझा प्रश्न आहे. DYSP तपास चालू आहे म्हणून सांगतायत आणि आरोपी मात्र मोकाट आहेत. DYSP म्हणतायत की मी न्याय देणार आहे परंतु रिक्षावाला आणखी धरलेला नाही, लॉजवाल्याचं असणारं कारवाई झालेली नाही. या 4 जण जर अटक केले नाहीत तर याचा तपास बाहेर येणार कसा? त्याच्यामुळे कुठंतरी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न निलेश अंकुशरावचा चालू आहे. या घटनेचा आम्ही निषेध. मासूम संघटनेचा संस्थापक व्यक्ता आज आम्ही पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पिंपळगाव ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी जावळे परिवार, बौद्ध समाजातील जावळे परिवार आहे. त्या परिवाराला जातीवादी गुंडांनी इथं हल्ला केलेला आहे. तर काय प्रकरण आहे ते जावळे परिवार तुम्हाला सांगतील. आमच्या घरी पहाटे 6 वाजता कडी लावली दाराची, माझ्या दाराची कडी लावून माझ्या भावाच्या घरात शिरले. भाव कामावून आलता दुटीहून. भावाला रॉडनी काठीने बेदम ठोकला, हाणला त्याला. माझ्या दाराची कडी लावल्यामुळे मी बाहेर येऊ शकलो नाही. माझं पोरग संडासात जाऊन बसलं. संडासात गेलेलं बसलं. ते पोरग बाहेर आल्याच्या नंतर पोरांनी त्यांना धरायचं तर पोरग घाबरलं. माझं त्यांना बघून 5 जण आलं. त्याला वाटलं मला मारतील म्हणून पोरग भेलं आणि माझ्या पायावर त्यांनी असं वळलं मला धरून. मग रपारपा काट्याने ते रोड हाणले माझ्या पायावर फेकून त्यांनी. मी थोडक्यात माझ्या नाती होत्या अशा जवळ माझ्या, त्यांच्या अंगावर असा हात ठेवला होता. तो हात ठेवताना मला इथं काट्या लागल्या त्यांच्या. त्या इथं मला ड्रेसिंग पट्टे बिट्टे मारल्यासारख्या दवाखान्यामध्ये. माझं रक्त चाललं होतं, बाळाबाळ सगळं शर्ट रक्ताने गज भरलं होतं असं माझं. नंतर माझ्या भाऊजया माझी नातीची माझ्या ते असं केलं ना, असं याच्या अंगावर असा हात ठेवला मी तोंडावर. नाही तिला काठी लागवती, माझ्या अंगावर मी सोसली. तोवर तर यांनी बेदम ठोकला भावाला, मला मारून पळ काढला. असं यांनी कारभार केला. आणि जातीवादी सारखे म्हणायचे तुमची 18 काय झट वाकडी नाही करत आमची, काय आमचं वाकडं करायचं तुमची 18. पोलिस विलिसला मोजत नाहीत. आम्ही आमचे किती पैसे गेले तरी पोलिसांना देतो. ह्यांचा 2 नंबरचा धंदा आहे. फुगं ऐकतात, दारू ऐकतात, लिकर क्वाटरी घरातून माल पार्सल करते. त्या रस्त्याने सारखे जातात. काचचं पोतं इथं फेकलं होतं. माझ्या नाती जातात येतात, पायात काच घुसन. मी एवढं शब्द बोललो यांना आणि सारखे अशीच करत राहतात. सारखे आमच्या संग भांडतात. आम्ही घरी नसलो, कामाधंद्याला गेलो की माझ्या बायकांना त्रास.
माझी बायको मनोरुग्ण आहे, आजारी आहे, ती घरात आहे, ती कुणाच्या नादी नाही, कुणाच्या आद्यात कुणाला काय बोलत नाही, सूम झालेली पार. म्हणजे असा प्रकार या लोकांनी केला. शिव्या गाड्या जातीवाद तुमचं काय करतोय तुमचं बुद्धाचं आणि काय करतोय तुमचं आंबेडकर आणि कोण अशा भाषेत त्यांनी हे केलं ना आम्हाला मारहाण केली.